ठिकाणी आपण 10 डिसेंबरला जी किल्लारीला सभा आयोजित केलेली आहे त्या सभेच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलो. इथं काय म्हणजे मार्गदर्शन वगैरे काही नाही. आपण सगळेजण मिळून जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या पद्धतीने बिल्ड करायचे, जास्तीत जास्त लोक आपल्याला जमा करायचे आणि नेमकं त्या लेवलला काय चाललंय त्याचं कम्युनिकेशन होवं, तिथल्या प्रत्येक घटना आपल्याला इथे कळाव्यात. आज सकाळी सुद्धा आम्ही कॉल केलं होतं पण आलं नाही कोण सरवली. म्हणजे तिथल्या व्यासपीठाचं भूमिपूजन होतं आज. तर विषय असा आहे की 10 तारखेला जी सभा होणार आहे त्या सभेचं एकदम टायमिंग करेक्ट आहे आपला. म्हणजे जी 1 वाजताचा टायमिंग आहे, कितीही उशीर झाला 3-4 तास तर आपण दुपारपर्यंत म्हणजे 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत सभा होईल अशी अपेक्षा आहे. आता दुसरीकडले टायमिंग संध्याकाळी 7ला आहे, 11ला सभा होईल. म्हणजे आज ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे की जास्तीत जास्त बायकांनी म्हणजे सहकुटुंब प्रत्येकानं यावं ही अपेक्षित आहे. कारण जोपर्यंत महिला ह्याच्यात इन्क्लूड होणार नाही किंवा ह्याचं महत्त्व महिलांना कळणार नाही, आपण का कळणार आहोत त्यांनाच कळणार नाही. म्हणजे पूर्ण घरातून प्रबोधन होणं ही जास्त महत्त्वाचं आहे. आणि टायमिंग परफेक्ट असल्यामुळं बायकाला जी काही सुविधा आहे तिथं त्या ठिकाणी टॉयलेटच्या सुविधा 4-5 आपण महानगरपालिकेकडून बोलवलेल्या आहे. सेपरेट बायकांची बसण्याची सोय केलेली आहे, पाण्याची सोय आहे, लहान लेकरं वगैरे तर खिचडीची सुद्धा तिथं सोय केलेली आहे. तर जास्तीत जास्त बायकांनी जास्तीत जास्त सहकुटुंब यावं ही एक अपेक्षा आहे. त्याचबरोबर दुसरा विषय आहे की जी बॅनर आहे किंवा इथून वाहनाची जी सोयी आहे, आता आम्ही आमच्या गावामध्ये असं आव्हान केलं की सगळे ट्रॅक्टरवाले टेम्पोवाले स्वतःच्या खर्चानं म्हणजे स्वतःचं डिझेल टाकून त्यांनी मोफत सेवा त्या दिवशी देणार. तर तशा प्रकारचं आव्हान तुम्ही पण तुमच्या गावात करा. हां, तर जेवढे जास्तीत जास्त वाहनं निघतील तेवढे जास्तीत जास्त लोक बी निघतील. आणि महिला आल्यानंतर महिलाची जी सेपरेट व्यवस्था आहे म्हणजे स्टेजच्या डाव्या बाजूला तर त्या ठिकाणी इकडून किल्लारी वाढवून काहीतरी रस्ता आहे त्या साईडला पार्किंग करून बायका तिकडे डायरेक्ट हे करू शकतात. आणि जी काही आपला ग्रुप आहे समजा बायकाचा, मुलं काय येतील जातील पण एका ठिकाणी बसवणे आणि झाल्यानंतर त्यांना सुरक्षित ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. बरं आहे, जवळ असल्यामुळे ट्रॅक्टर प्रवास जास्त मदत. आता आंतरवादी सराटीला जी सभा झाली, आता माझी भयंकर इच्छा होती त्या दिवशी जायची पण मी माझ्या पर्सनल अडचणीमुळे जाऊ शकलो नाही. पण आज जरांगे साहेब इथे उलल्यात, आपणाला एक संधी आहे. संधी म्हणण्यापेक्षा आपण आपलं प्रेझेंटेशन कुठं दाखवणं ते बी महत्त्वाचं आहे. कारण हे सगळं विषय काय आहे, तिथं 1 कोटी मराठी जमली म्हणून तुमचं कोणतर तिथं मुंबईत दखल घेऊन आले. जर आपण एकत्र जर नाही आलो तर आपली दखलच कोण घेणार नाही. एवढे दिवस घेतलीच नाही ना. त्याच्यासाठी आता आपणाला फेसबुक लाईव्हला बातम्यामध्ये तुम्हाला कुठून बी जरांगे पाटील दिसतील, रोज कुठं का बोललेले कळत. पण आपली एक नैतिक जबाबदारी आहे की त्या ठिकाणी जाऊन आपण आपलं प्रेझेंटेशन करणं, आपण उपस्थित राहणं, सहकुटुंब उपस्थित राहणं. कारण ह्या ठिकाणी जर आपण कधी कमी पडलो कुठं तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार. आता काय वाटतंय, एक छोटी गोष्ट सांगतो. एका देवीची स्थापना करायची होती आणि पुजारी बाबांना सांगितले व दुग्धाभिषेक करायचं आहे आणि आपणाला एक 100 लिटर दूध लागणार आहे. प्रत्येकानं तांब्या ग्लासात का वाटीत असं ते सकाळी बघितलं तर हौदात पाणी होतं. प्रत्येकाची भावना काय होती की एवढ्या दुधामध्ये आपलं 1 तांब्या पाणी कुठं घेऊन पण तिथं दूध आलंच नाही. म्हणजे आता एवढी मोठी सभा होलेली आहे, एवढे जण यायला लागल्यात, मग आपण एकटं नाही गेलं तर काय होईल. म्हणजे असं वाटणं साहजिक आहे. म्हणजे प्रत्येकाला तसं वाटतंय, मला बी तसं वाटतंय. समजा मी लई विजय आहो, ठीक आहे ह्या वेळेस तुम्ही जावा, मी पुढच्या वेळेस जातो. पण त्या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन आपण प्राधान्यानं त्या ठिकाणी उपस्थित राहणं ही जास्त महत्त्वाचं आहे. आणि ही करत असताना जी काही संयोजक आहेत किल्लारीकर जी आहेत त्यांनी खूप चांगली व्यवस्था लावलेली आहे. त्यांच्या ठिकाणचे प्रश्न काही वेगळे आहेत. जागेचा प्रश्न आहे, प्रशासनाचा प्रश्न आहे. एवढा मोठा कार्यक्रम घेत असताना जी काही निधी लागणार आहे त्या निधीचाही प्रश्न आहे, त्याच्याबद्दल पण चालू आहे. आपण लोकांना असं आव्हान केलं आहे की तुम्हाला 10 रुपये 5 रुपये 1 रुपया सुद्धा जर तुम्हाला काही डोनेट करावं वाटलं तर तुम्ही ही डोनेट करू शकता आणि ह्या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये
आपलं योगदान देऊ शकता. असं कुणालाही कंपल्शन नाही. आत्तापर्यंत एवढ्या सभा झाल्या पण कुणालाही कंपल्शन नाही. कुण्या एका मोठ्या व्यक्तीकडून, कुण्या राजकीय लोकांकडून किंवा उद्योगपतीकडून कुठलाही निधी घेतलेला नाही. जर कोण ह्याच्याबद्दलच्या अफवा जर पसरवत असेल तर त्या चुकीचे आहेत. आत्तापर्यंत एवढा मोठे जे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी होते ती लोकसहभागातून झालेले आहेत. 10-10 रुपये 20-20 रुपये लोकांनी डोनेट केल्या. तसं आपल्या गावातून जर कोण डोनेट करत असेल तर ग्रुपवर 2-3 फोनपे नंबर दिलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही फोनपे करा आणि तुमचं नाव, गाव त्याच्या ठिकाणी नोंदवा. त्याची एक यादी करून ती डिस्प्ले केली जाईल. तर सगळ्यांना माझी एक नम्र विनंती आहे की त्या ठिकाणी कुठल्याही अडचणीला फाटा देऊन जास्तीत जास्त लोकांनी तिथं उपस्थित राहावं ही नम्र विनंती करतो. आणि ह्या ठिकाणी जी किल्लारीहून जी टीम आलेली आहे, पाटील सर आहेत, तर सर आपल्याला मार्गदर्शन करतील. तर मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. सकल मराठा समाज सरवडीला जय जिजाऊ सर्वांना. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 10 डिसेंबर रोजी मराठा क्रांती योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची भव्य जाहीर सभा किल्लारी या ठिकाणी होत आहे. आणि त्याचे आयोजक हे आपण सर्वजण किल्लारी आणि किल्लारी परिसर आहोत. आता आरक्षणाची गरज काय आहे? त्या 70 वर्षामध्ये आपल्या मागल्या पिढीने काही चुका केल्या असतील आणि पहिल्यांदा कधी नाही ते मराठा समाजाला, त्या समाजाचा तळागाळातला आणि एवढा जबरदस्त नेता आपल्याला सापडला. त्या माणसाने जे त्याग केला आहे त्याचं तर आपण बरोबरी करू शकत नाही. पण तो माणूस आज समाजासाठी अहोरात्र झगडतो. अनेकांना सुद्धा तिथं, आता डॉक्टर साहेबांनी सांगितल्यासारखं तिकडे जायची इच्छा होती अंतरवालीला, मला इच्छा होती, मला जायला जमलं नाही तर पाटील वगैरे जाऊन आले. पण हा माणूस आता आपल्याकडे येतोय. मग आता सगळ्यात अगोदर प्रथम विनंती किल्लारीच्या नियोजन समितीकडून ही आहे प्रत्येक मराठा बांधवाला, कारण हा कार्यक्रम फक्त किल्लारीच्या निवड समितीने एकटा करून घेतलेला नाही तर आपल्या प्रत्येकाला घरचा कार्यक्रम म्हणून आपल्याला हा सकल संपन्न पार पाडायचा. ही पहिली गोष्ट मला बिंबून घ्या. मग त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला 2 ते 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता किल्लारीमध्ये आणि किल्लारीच्या परिसरामध्ये आपण फिरत असताना आम्हाला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स आला आहे. आणि प्रत्येकजण, खास करून महिला तर एवढ्या उत्सुक आहे त्यासाठी, कारण आरक्षणाचं महत्त्व ते आपल्याला सगळ्याला कळालं आहे. आपल्याला जेवढी साक्षरता पाहिजे होती तेवढं आरक्षणाबद्दल आपण आता जागरूक झालो आहे. आणि हा आता कदाचित अंतिम लढाई म्हणून आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी जे जे शक्य आहे ते आपल्याला करायचं आहे. मग त्यामध्ये किल्लारीच्या नियोजन बैठकीमध्ये आणि इतर फिरत असताना 2 ते 3 मुद्द्यांची आम्ही चर्चा करत आहोत. या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 मुद्द्यावर चर्चा करायची आहे. मुद्दा क्रमांक 1, 9 ते 10, 9 आणि 10, खास करून 10 डिसेंबरला आपल्या सर्वांना सहकुटुंब तिथं यायचं आहे आणि त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. त्यामुळे आपली जी काही कामं आहेत काय ते त्यानुसार नियोजन लावावं प्रत्येकाने आणि घरातले झाडून आपल्याला तिकडे यायचं. कारण त्या 20 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये या 9, 10, 11 तारखेच्या दरम्यान जवळजवळ 5 सभा होत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावचा व्यक्ती त्याला जिथं जवळपर्यंत तिकडे जाणार आहे. एक तर अगोदर तर मराठा समाज आणि जरांगे पाटलावर मीडिया आणि राजकारणी सगळ्याच पक्षाची, मी कुठल्या पक्षाला मी नावं ठेवत नाही, टिपून बसलेत आणि त्यांना काही करून हा आपला लढा कुठल्याही कारणाने करून आपला बदनाम करायचा. त्यामुळे आपली संख्या तिथं कमी दिसू नये ही जबाबदारी माझ्यासोबत, तुमच्यासोबत, आपल्या सर्व स्वैराधाऱ्यांना सांगणे, मित्रमंडळींना सांगणे आणि तिथं येणे ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एवढा मोठा कार्यक्रम करतोय आपण आणि जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आपण कुठल्याही राजकीय पक्ष म्हणा, कुठला 2 नंबर म्हणा, कुणाला मदत मागत नाही. ही आपल्या शेतकऱ्याच्या घरातला 1-1 रुपया जमा करून आपण हा कार्यक्रम घेतो आणि याचे आपण सर्वजण आयोजक आहोत. त्यामुळं निधी संकलन ही एक फार मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. मग आता मी प्रत्येक गावामध्ये सांगत असताना आम्ही सांगितलं आहे की किल्लारीच्या या ठिकाणी त्या बैठकीच्या नियोजनाचा भाग वेगळा आणि इथं एक आपल्याला स्थानिक कमिटी, एक कोर कमिटी आपल्याला स्थापन करावी प्रत्येक गावामध्ये. 11ची करा, 21ची करा, हे तुम्ही ठरवायचं. त्यामुळे पहिलं काम आपल्या मराठा समाज सरवडीचं हे असेल की आपल्याला या ठिकाणची स्थानिक कमिटी स्थापन करायची आहे
आणि त्या कमिटीच्या चर्चेनुसार निर्णयानुसार पुढची कारवाई करायची। या कमिटीमधले 1-2 मेंबर हे सातत्याने किल्लारीच्या ऑफिस सोबत कॉन्टॅक्टमध्ये राहतील आणि आपल्या दोघांमधला संवाद, आपल्या दोघांमधला म्हणजे किल्लारीच्या कोर कमिटीचा आणि इथल्या कोर कमिटीचा संवाद, तो संवाद आपल्याला प्रत्येक बांधवासोबत ठेवायचा। आता किल्लारीमध्ये आम्ही एक पद्धत केली आहे, प्रत्येक गरीब मराठा कुटुंबाकडून किमान 500 रुपये भरा असं आम्ही आवाहन केले किमान। आता काही नोकरदार आहेत, सरकारी नोकरदार आहेत, कोणी 2000 द्यायला लागले, कोणी 3000 द्यायला लागले, कोणी 5000 द्यायला लागले। तुमच्या कुवतीनुसार, तुमच्या सांपत्तिक परिस्थितीनुसार तुम्ही ही मदत सरळ हाताने करायची। फक्त ही मदत कोर कमिटीकडे नोंद करून कोर कमिटीने ह्याचा बारीक हिशोब ठेवावा लागेल आपल्याला, कारण हा हिशोब आपल्याला समाजाला 2-4-8 दिवसांना जसं नियोजन ठरवलं, पूर्ण किती खर्च गेला, काय झाला, हा सगळा हिशोब आपल्याला पूर्ण समाजाला व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे। त्यामुळे पहिलं काम कोर कमिटीचं हे असेल निधी संकलन। निधी संकलनाची रचना म्हणजे कसं करणार, ऑनलाईन घेणार की रोख रकमेत घेणार, हा सगळा निर्णय हा काही गोष्टीच्या बाबतीमध्ये स्थानिक कमिटीला करावा लागेल पहिली गोष्ट। त्यासाठी स्थानिक कमिटीच्या कदाचित 2-3-4 बैठका कदाचित होऊ शकतात, घ्याव्या लागतात। या कोर कमिटीचं दुसरं अजून एक महत्त्वाचं काम असेल ते म्हणजे आपल्या गावातून जास्तीत जास्त मराठा समाजातील किंवा इतर समाजात सुद्धा सपोर्ट करायला लागला आपल्याला, त्यांना घेऊन, आपलेच बांधव आहेत, त्यांना घेऊन व्यवस्थित त्या सभेच्या ठिकाणी आणणे। आपापल्या गावातले लोक आपल्याला माहीत असतात, आपापल्या गावातले एका टापणे कुठेतरी बसतो, बायकांचा ग्रुप असेल, आपला पुरुषांचा ग्रुप असेल, लहान मुलं वगैरे, तिकडे बाकीची सोय केलेली आहे, पण त्यांना तिथं आणायची आणि त्यांना सुरक्षित परत आणायची जबाबदारी आपल्यावर आहे। ते एक आपल्याला काम करायचं आहे। चौथा पॉईंट आहे महत्त्वाचा, तो म्हणजे या कार्यक्रमाची जाहिरातबाजी करण्यासाठी आपल्या स्थानिक लेवलवर अनेक गोष्टी राहतात। बाबा बॅनर आहे, आता ज्याची गाडीमध्ये आलो आहे आम्ही, गाडी केलेली आहे, किंवा काही जण पोस्टर चिटकवतील किंवा जे काय असेल, तो निर्णय सुद्धा स्थानिक कमिटीला घ्यायचा आहे आणि त्या शक्यतो त्याला जो लागणारा खर्च आहे तो आपल्या स्थानिक निधीतून वापरून उरलेला निधी आपल्याला किल्लारीला द्यायचा। किंवा मग आता काही जण स्पॉन्सर करायला लागले, समजा मी प्रिंटरवाला आहे तर मी म्हणायला लागलो बाबा मी ना नफा ना तोटावर मी तुम्हाला माझी सहकार्य म्हणून आम्ही एवढे बॅनर छापून देतो, किंवा कोणाची फ्रेम आहे। आपल्याला समाजातील प्रत्येकाकडून मदत घ्यायची, ज्यांची सांपत्तिक स्थिती चांगली आहे ते पैशाने मदत करतील, ज्यांची परिस्थिती नाहीच त्यांना आपल्याला बळजबरी करायचं आहे। आपल्याला सगळ्यांना सामावून घ्यायचं आहे। कुणाला वेळ मिळत असेल त्यांनी त्या कोर कमिटीसाठी काम करावं। जे तरुण मंडळी आहेत त्या तरुण मंडळींनी आता त्यांच्याकडे इन्कमचं साधन नसतं तर त्यांच्याकडून समजा पैशाची मदत होत नसेल तर आपण एक करू शकतो, आपण जिथं जिथं गरज लागेल त्या ठिकाणी आपण काम करू शकतो। तो निधी संकलनाचा असेल, जाहिरातबाजीचा असेल, लोकांना तिकडे नेण्याचा, पाणी देण्याचा असेल, काहीही असेल, आपल्या थोडक्यात सांगतो, आपल्या घरामध्ये एखादा कार्यक्रम असला, कार्य जर असेल, ते पार पाडताना आपण माझी ही जबाबदारी, तुझी ती जबाबदारी असं बघत बसत, आपल्याला जे दिसतंय योग्य ते प्रत्येक काम आपण जे शक्य आहे ते सगळं करायचं। म्हणजे जाहिरातबाजी करत असताना आम्ही तुम्हाला विनंती करतोय, कमीत कमी तुमच्या गावामध्ये आता 2 गटामध्ये गाव विभागले गेलेलं आहे, या गटामध्ये 2, त्या गटामध्ये 2 कमीत कमी बॅनर लावावे। गाडी फिरवत आली किंवा मग आपण मंदिराच्या ठिकाणी वेगवेगळे लाऊडस्पीकरनं आपण सकाळी आरती वगैरे असते किंवा अशा काही ज्या शक्य आहे त्या प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला या कार्यक्रमाची जाहिरातबाजी करायची आहे। आता हे करत असताना कोर कमिटीला अनेकदा भेटावं लागेल, अगोदर घरी धरावं, थोडा वेळ द्यावा लागेल आपल्याला। आणि सर्वांना आता आम्ही तर काय केलं आहे, आमच्या इकडल्या ग्रुपने आमचे जेवढे सोयरेधारी आहेत, जेवढे मित्रमंडळी आहेत, ज्यांना जरांगे पाटलांना पाहायचं आहे आणि ज्यांना खरंच हे करायचं आहे त्यांना सगळ्यांना बोलून घेतलं। आपल्या घरामध्ये आम्हाला 2 दिवस आम्हाला भेटणं बी होतं, राहणं बी होतं आणि समाजासाठी कोणीतरी झटतोय, तुमची उपस्थिती म्हणजे फार मोठी गोष्ट आहे। आणि ही क्रांतीची मशाल पेटलेला आपल्याला अशी तेवत ठेवायची आहे ना, आपलं काम फक्त ह्या एका सभेपुरतं नाही, या कोर कमिटीला परत अजून जबाबदाऱ्या असतील। 24 डिसेंबरपर्यंत जरांगे पाटलांनी सरकारला मदत दिली आहे, त्यानंतर त्यांचा जो काही निर्णय होईल त्यासाठी आपल्याला काम करण्यासाठी ही कोर कमिटी ऑलरेडी असेल आणि ऑलरेडी आपण प्रवाहात असू। त्यामुळे आपल्याला जरांगेदादा पाटलांच्या भूमिकेला समजून घेणं आणि त्यांच्या नेमके आदेश काय, अफवा तर अनेक पसरायला लागल्यात, लोक काही म्हणायला लागलेत, मीडियामध्ये काही चाललंय, त्यामुळे ह्या कोर कमिटीचं हेही कर्तव्य असेल की पुढील जी काय 24 डिसेंबर नंतर जे काही ठरेल त्यानुसार आपल्याला काम करायचं। कारण मी अजून एकदा रिपीट करतो, ही कदाचित आरक्षणासाठीची अंतिम लढाई आहे आणि डॉक्टर साहेबांनी सांगितल्यासारखं आपण जर इथे कुठे कमी पडलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही। आता
सगळ्यांना माहिती आहे, अनेकांना नोकऱ्यामध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, 4 मार्कांना आपण गेलेलो आहे, 2 मार्कांना हुकलेला नंबर, त्यामुळे पोरगं घरात बसलेला आहे, शेतकरी बाप करून करून किती करणार आहे. हे झालं ते झालं. आता इथून पुढे कुठेतरी आपल्यासाठी कोणतरी थांबलंय तर आपण हिरिरीने आपल्याला याच्यामध्ये जेवढा शक्य आहे तेवढा सहभाग द्यायचा आहे. या 3-4 मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची. चर्चेसाठी प्रथम मुद्दा आहे की इथून आपले बांधव भगिनी, आपलं कुटुंब किल्लारीच्या सभेसाठी नेणे, त्यांना सुरक्षितपणे त्यांचा वाहनाचा सगळी व्यवस्था बघणे. तिकडं पार्किंगची वगैरे सोय आहे. कोर कमिटीमधले मेंबर तिकडल्याही कमिटीमध्ये इन्क्लूड होतील. ते ते संवाद साधतील, त्यानुसार सगळं करायचं आहे. मुद्दा क्रमांक 2, आपल्याला निधी संकलन करावं लागेल, कारण पैशाशिवाय खर्च केल्याशिवाय हे काही गोष्टी होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त करा. बळजबरी कोणाला करायची नाही, पण ज्याची बाबा सांपत्तिक स्थिती आहे त्याने स्वतःहून येऊन पुढे द्यायला पाहिजे. आणि द्यायला लागले देतो समाज, कारण हा कुठला राजकीय पक्षाचा, कुठल्या एका विशिष्ट गटाचा कार्यक्रम नाही, हा सर्वांचा कार्यक्रम आहे. लाभ झाला तर आपल्या सगळ्यांना होतो. ही दुसरा मुद्दा निधी संकलनाचा. कोर कमिटीचं त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. त्यांनी पूर्ण हिशेब ठेवणे, ते हिशेबाचा जे काही हिशेब आपला झालेला फायनल आपण सगळ्यांना कळवणे, कारण आपण हा आपल्या सर्व समाज बांधवाचा कष्टाचा पैसा तिथं घालत आहोत, त्यातला एकही रुपये वायपट घालायचा नाही आपल्याला. तिसरं आहे, या कार्यक्रमाची जाहिरातबाजी करण्यासाठी कोर कमिटी स्थानिक लेवलवर बॅनर असेल, पोस्टर्स असतील किंवा लाऊडस्पीकर असेल, गाडी जमत असेल गाडी ठेवा, नाही तर तुम्हाला सांगितलं सुचवल्यासारखं बाबा एखाद्या मंदिराच्या सकाळी संध्याकाळी ज्यावेळेस लोक भेटतात लाऊडस्पीकरवरून तुम्ही याची जाहिरात करू शकता. या 3 प्रमुख मुद्द्यावर आपल्याला काम करायचं आणि ह्या 3 प्रमुख मुद्द्यावर आपण चर्चा करायला मला हरकत नाही. तुमच्यापैकी कुणाला याच्याबद्दल काही मत असेल, तुमच्या काही सूचना असतील, कारण असे होऊ शकते किंवा तुम्हाला एखादी आयडिया सुचेल, त्यामुळे आपल्या सर्वांना फायदा होईल. तर मी आवाहन करतो तुम्हाला बसलेल्या सर्वांना, या 3 मुद्द्यावर आपण चर्चा करावी. एवढे बोलतो आणि माझी जागा घेतो. जय शिवराय.